श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी. नमस्कार मित्रांनो, आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर चला आज जाणून घेऊया जन्मानंतर बाळाची जन्मकुंडली का काढतात. तर जन्मकुंडली ज्योतिषशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे. एखाद्या व्यक्तीच्या जन्माच्या वेळी ग्रहांची स्थिती कशी होती याची त्यात माहिती असते. शतकानुशतके लोकांचा असा विश्वास राहिलेला आहे की जन्मकुंडली व्यक्तीच्या जीवनावर, त्याच्या आरोग्यावर, संपत्तीवर, करिअरवर, विवाह आणि नातेसंबंधांवर प्रभाव पाडते. पण हे खरे आहे का? चला जाणून घेऊयात. जन्मकुंडली म्हणजे एक खगोलीय नकाश. त्यात जन्माच्या वेळी ग्रह, नक्षत्र आणि राशींची स्थिती दर्शवलेली असते. या नकाशाच्या विश्लेषणातून ज्योतिषी व्यक्तीचे व्यक्तिमत्व, ताकद, कमकुवतपणा, आव्हाने आणि संधीबद्दल माहिती सांगू शकतात. अनेकांचं असं वाटतं की जन्मकुंडली आपले जीवन पूर्वनिर्धारित करते, पण हे पूर्णपणे खरे नाही. ज्योतिषांच्या मते जन्मकुंडली आपल्या जीवनावर परिणाम करते, पण ती आपल्यावर नियंत्रण ठेवत नाही. ती एक मार्गदर्शक असून जीवनाबद्दल महत्त्वाची माहिती देते. आपली कुंडली व्यक्तिमत्व आणि प्रवृत्तींवर प्रभाव टाकू शकते, पण आपल्याला स्वतःच्या निवडी करण्याचे आणि जीवन घडवण्याची इच्छा स्वातंत्र्य आहे. कुंडलीतील नकारात्मक प्रभावांना सकारात्मक प्रभावांमध्ये परावर्तित करण्यासाठी आपण कठोर परिश्रम करू शकतो. जन्मकुंडली आपल्याला जीवनातील आव्हानांबद्दल आधीच सांगू शकते, जेणेकरून आपण त्यांच्यासाठी तयार राहू शकतो. त्यामुळे आपल्याला जीवनात योग्य निर्णय घेण्यास मदत होऊ शकते. जन्मकुंडलीचा वापर स्वतःला अधिक जाणून घेण्यासाठी आणि जीवन सुधारण्यासाठी केला जाऊ शकतो. आपण आपल्या कुंडलीद्वारे आपली ताकद आणि कमकुवतपणा समजून घेऊ शकतो आणि जीवन सुधारण्यासाठी पावले उचलू शकतो. जन्मकुंडली आपल्याला आपले व्यक्तिमत्व, आवडी, प्रतिभा, करिअरसाठी योग्य क्षेत्रे, नात्यांमधील आव्हाने आणि संधी आणि आरोग्याबद्दल काही संकेत देऊ शकते. जन्मकुंडली हा एक तसा गुंतागुंतीचा विषय आहे आणि तो पूर्णपणे समजून घेण्यासाठी त्याचा सखोल अभ्यास आवश्यक आहे. कुंडली आपल्या जीवनावर परिणाम करते हे निश्चित. आपण आपल्या कुंडलीला मार्गदर्शक म्हणून घेतले पाहिजे आणि आपले जीवन सुधारण्यासाठी त्याचा वापर केला पाहिजे. कुंडली हा आपल्या जीवनाचा नकाशा आहे, पण नशीब नाही. आपण आपल्या कठोर परिश्रम आणि समर्पणाने आपले नशीब स्वतः घडवू शकतो. त्यामुळे जन्मकुंडली ही आपल्याला कशी असते हे थोडक्यात मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत यामार्फत पोहोचू शकेल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.